हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मित्रांनो, आजचा विषय बघा तुम्हाला ऐकून घेण्यासारखा आहे आणि हा विषय ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा थोडंसं वाईट वाटेल बरं का। तर जगात म्हणण्यापेक्षा आपल्या आपल्या गावामध्ये आणि भावामध्ये आणि मैत्रीमध्ये आणि दोस्तीमध्ये विश्वास म्हणून काय राहिलेला नाही। तर मित्रांनो, मी आता मुद्द्यावर येतो की आमचे सावेगावमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे। मग गेल्या वर्षीपासून आमच्या महादेवाची यात्रा आम्ही सावेगावात आमच्या भरवते। तर गेल्या वर्षी बघा अगदी थाटामाटानं यात्रा भरवली आणि त्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, एकदम सर्वांना आमंत्रित निमंत्रित करून त्याची जाहिरात वगैरे आम्ही खूप छानपैकी केली होती। मग ह्या सुद्धा वर्षी जाहिरात करण्यासाठी एका बायकडं मी कालच्या परवाच्या कॉल करतोय की आम्हाला अशी अशी जाहिरात करून पाहिजे आणि एक ऑडिओ बनवून द्या आणि तुमचं काय असेल ते चार्जेस सांगा। तर त्या बायनं तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी आपल्याला 1,500 रुपये ऑडिओ बनवून दिलं होतं आणि ते पण सगळं त्या आदनमधनं असं आम्हीच सगळं सुचवून, तिच्या मनानं काही नाही, आम्ही सगळं सुचवून व्यवस्थित कसं डायलॉग आलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय नाही, पत्रिका पाठवून सुद्धा तिचं मधनं चुकत होतं। मग आम्ही व्यवस्थित सगळं सांगून ती ऑडिओ तयार केला 7-8 मिनिटाचा। मग मधनं आपल्या हर हर महादेवाची गाणी वगैरे इकडं तिकडं मराठी गाणी, मग आपल्या महादेवाचं सगळं व्यवस्थित ऑडिओ बनवला आणि गेल्या वर्षीची यात्रा पूर्ण तुम्हाला सांगतो, आमच्या सांगोला तालुक्यामध्ये एक जुनी कमांडर गाडी, त्याच्यावर आम्ही पिकर वगैरे बांधून, ते जसं की आपण इलेक्शनला वगैरे खर्च करून कसं गाड्या फिरवतात तसं आम्ही आमच्या यात्रेसाठी प्रचारासाठी आम्ही गाडी पाठवली, जाहिरात वगैरे झाली। त्याचप्रमाणे ह्या सुद्धा वर्षी आम्ही करावं म्हणलं होतं। तर त्या बाईनं सांगितलं, तुम्हाला सांगतो 5,000 रुपये तिचं बजेट सांगितलं। मग आम्ही काय म्हणलं की 5 मिनिटाचा आपल्याला ऑडिओ बनवायचा आहे आणि 5 मिनिटांमध्ये होतंय सगळं। तर 5 मिनिटाचे जर 5,000 रुपये तू घ्यायला लागली तर मग आम्हाला काही किंमत आहे नाही। हिचं एक यूट्यूब चॅनल आहे छोटंसं, कधी गेल्या 10-15 वर्षाखाली काढलंय, त्याच्यावर 700-800 सबस्क्रायबर आहेत तिचे। आणि त्या संदर्भात सुद्धा तिने मला गेल्या काही महिन्यापासून कॉल वगैरे करत होती, कसं व्हिडिओ बनवू, काय करू, ह्या त्या गोष्टी माझ्याकडनं ती मोकर कॉल वगैरे कधी मध्ये करत होती, बोलत होती। आणि तुमच्या वाढदिवसाचं वगैरे व्हिडिओ वगैरे सांगा मला, मी बनवून देते तुम्हाला तसंच बिना पैशाचं, ह्या त्या गोष्टी झाल्या। तिचं एक स्टुडिओ आहे कुठं छोटं मोठं, ती काय माहीत नाही आपल्याला, पण ती सांगत होती। मग हेच मी आपलं गृहीत धरून मला काय वाटलं की हाय आपल्या कॉन्टॅक्टमध्ये संपर्कामध्ये आहे, तर देईल आपल्याला 2-2.5 हजार रुपये बनवून दिला असं मला वाटत होतं। पण मित्रांनो, तिनं काय तसं केलं नाही। मग मला असं वाटतं की मग ही असं माणसं वळकी करून वगैरे काय पर्सनल गोष्टी वगैरे सांगून ह्या त्या गोष्टी काय उपयोग नाही। माणूस जर एखादा कामावर पडत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही। काम म्हणजे काय, आमच्या काय घरातलं किंवा आमच्या मित्राचं असं काही नव्हतं की आपल्या शंभू महादेवाची यात्रा आहे महाशिवरात्रीला आता। तर आमच्या गावामध्ये 7 ते 8 दिवस यात्रा चालते। तर ती नाही म्हणली म्हणून आता तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आमच्या सांगोल तालुक्यामध्ये सावेगाव आहे, सावे बामणी असं म्हणलं जातं आमच्या गावाला। तर तुम्ही आवर्जून आमच्या सावे गावामध्ये यात्रेला उपस्थित राहा। तर तुम्हाला सांगतो, पालखी सोहळ्याचा मोठा कार्यक्रम असतो, पालखी सोहळा खूप मोठा असतो। गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो कमीत कमी
3 ते 4 हजार भाविक बाहेरचे आले होते. तुम्ही म्हणसाल गावामधले नाही, गावामधील आमच्या सर्व जे कोण आपले भाविक आहेत, तर सगळ्या भाविकांनी आपापल्या नातेवाईकांना कॉल करून बोलवून घेतलं होतं. आणि ह्या सुद्धा वर्षी आपल्याला असंच करायचं आहे. आणि त्या लेडीजनं आपल्याला ऑडिओ बनवून दिला नाही म्हणून आपण काय थांबणार नाही. भला आम्ही माईकवर असं फुकारो जिममध्ये जाऊन, पण आम्ही काय ना काय करून जाहिरात करूच. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, सांगोलकरांना सांगतो आणि आसपासच्या परिसरातल्या भाविकांना सांगतो की आमच्या गावामध्ये या, महाशिवरात्रीला दर्शन घ्या, यात्रेत आमच्या सामील व्हा आणि एन्जॉय करा. आणि एवढंच सांगतो तुम्हाला की आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं हे खूप चुकीचं आहे. त्या बिचारीवर मी विश्वास ठेवला, मला वाटलं ती बनवून देईल. थोडीशी शोभा वाढली असती की 1-2-3 हजार 2-2.5 हजार रुपये खर्च करून आपण तेवढे जा एकदम की एकदा का ते आपण मेमरी कार्डात भरलं की ते लावलं म्हणजे आपलं ते आपोआप जाहिरात करते ना. त्याच्यामुळं आपल्याला काय टेन्शन घ्यायची काय एवढी गरज नसते. तर त्या बाईनं आपल्याला सांगितलं माझं 30 सेकंदाला 200 रुपये माझा रेट आहे म्हणजे. मग आता तुम्ही 30 सेकंदाला 200 रुपये म्हणले तर एका मिनिटाचं 400 रुपये झालं. तर 10 मिनिटाचं 4,000 होय पाहिजे का नाही. ही डायरेक्ट 5 मिनिटाचं 5,000 म्हणजे एका मिनिटाला 1,000 रुपये हिचा रेट काढला. मग मी काय म्हणतो की 5,000 रुपये हिला दिवस तर काय तर 5,000चा प्रसाद वगैरे अजून जास्त काहीतरी येईल ना. तर तुम्हाला मित्रांनो महाशिवरात्रीला नक्की या. तुम्हाला आम्ही आवर्जून आमंत्रण करतोय की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आमचे यात्रा कमिटीचे आमचे जे कोण यात्रा कमिटीचे अध्यक्ष असतील, कोण हे असतील, तर त्यांच्याशी सुद्धा आपण लवकरात लवकर मीटिंग घेणार आहे. आणि ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतील. तर तुम्ही आवर्जून आमच्या सावे गावामध्ये महाशिवरात्रीला यात्रेला या. तर चला मित्रांनो, बाय बाय.